तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात आता भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे। भाजप युवा मोर्चाने आज राज्यभरात पटोलेंच्या विरोधात आंदोलन छेडण्याचं ठरवलेलं आहे। कार्यकर्त्यानं पटोलेंचे पाय धुतल्यानंतरच्या प्रकारानंतर भाजप आक्रमक झाली आहे। भाजप चिखल लगाव आंदोलन करणार आहे। नागपुरात पटोलेंच्या घराबाहेरचा बंदोबस्त सुद्धा या आंदोलनामुळे वाढवण्यात आला आहे। तर आपले प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहेत। गजानन, कशा पद्धतीने भाजपकडून आज आंदोलन केली जाणार आहेत? नक्कीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात आज भारतीय जनता युवा मोर्चाचं आंदोलन आहे आणि त्या पार्श्वभूमीवर नागपुरातील रहाटे कॉलनीमध्ये जिथे नाना पटोले यांचं निवासस्थान आहे, याच इमारतीत नाना पटोले राहतात, त्या इमारतीबाहेर पोलिसांची सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। कुठल्याही अनोळखी व्यक्तीला आत बिल्डिंग प्रिमायसेसमध्ये आत प्रवेश दिला जात नाही, कारण की इथेच आंदोलन होणार आहे। थोड्या वेळात भाजप एकूणच आक्रमक आहे। त्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांचं जे नागपुरातील निवासस्थान आहे तिथली सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। चोख सुरक्षा व्यवस्था आहे आणि हे गेट तुम्हाला दाखवतो, हे नाना पटोले यांच्या इमारतीचं गेट आहे। इथून आत कुणालाही जे अनोळखी व्यक्ती आहे जे या इमारतीत राहत नाही त्यांना प्रवेश दिला जात नाही। अगदी प्रवेशद्वाराजवळ नागपूर पोलीस जे आहे ते तैनात आहे। काल नाना पटोले यांचे एका कार्यकर्त्यांनी पाय धुतले, त्या विरोधात भाजप राज्यभर आंदोलन करताय युवा मोर्चा। आणि नागपुरातलं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी रहाटे कॉलनी चौकामध्ये आंदोलन आहे, म्हणजे नाना पटोलेच्या अगदी घराच्या शेजारी हे आंदोलन होत आहे युवा मोर्चाचं। आणि त्या पार्श्वभूमीवरच ही सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी वाढवलेली आहे। राज्यभर आंदोलन होत आहे, परंतु नागपुरात नाना पटोले यांचा निवासस्थान असलेल्या रहाटे कॉलनी चौकात हे आंदोलन होत आहे, त्यामुळे पोलिसांकडनं खबरदारी घेतली जात आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात नाना पटोले यांच्या निवासस्थानाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। नक्कीच गजानन, दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद।